नमस्कार भावांनो बहिणींनो. आता तुमचे दाजी म्हणे तुम्हाला आता लवकर फिरायलाच नाही नेणार म्हणे, तुम्हाला चला म्हणे बाहेर यायचं असं जेवायला. म्हणलं बापा आम्हाला नाही यायचं बाहेर जेवायला, भैयाला बाहेरचं जेवण आवडत नाही. म्हणलं मग नको त्याच्यामुळं म्हणलं आता आम्हाला नाही यायचं फिरायला, लय ऊन आहे बाहेर. मग आपला भैया कटाळतंय ऊन आलं म्हणे मम्मी मला बाहेर जा वाटत नाही, तूच लय चालतंय म्हणे, चाल चला चला पप्पा चला. म्हणे तुलाच लय जा वाटतंय म्हणे, मग तुला राग येतोय म्हणे फिरायला नाही आलं तुझ्यासोबत तर. बाहेरचं जेवण मला आवडत नाही म्हणे मम्मी. म्हणलं जाऊ द्या मग आता, ते खरं आहे भैयाला नाही आवडत तर कशाला जायचं म्हणलं. मग भैया म्हणे मम्मी मला बाहेरचं जेवण आवडतच नाही म्हणे, आणि तुझ्यामुळं मला यावं लागतंय म्हणे, चाल चाल म्हणती म्हणून म्हणे. म्हणलं जाऊ दे बापा, नाही जायचं तर नाही जायचं. दाजी म्हणे चला. म्हणलं नको, मला नाही यायचं आता, लय ऊन आहे बाहेर. आणि काही माणूस हेडो काढन का काही दाजी काय करतात मग 9च्या टायमाला घेऊन जातात. आणि मग 9च्या टायमाला जर गेलं ना, मग आपले हिडो पण उजिडात असलं माणूस असं कुठं चांगल्या ठिकाणी उभं राहतंय, मग हिडो गिडो काढतंय आपण लगे मस्त चांगल्या ठिकाणचा. मग दाजी तसं नाहीत करत, मग म्हणते तर नाही 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 नाही, मग मला कामावून यायला उशीर होईन, असं होईन तसं होईन. मग लय उशिरा उशिरा मग मला तसा हिडो नाही काढू वाटत. मला वाटतंय मस्त तुमच्या संग गप्पा गोष्टी करावं लगे, मस्त लगे बाहेरचं वातावरण दाखवायचं इकडचं सगळं लगे. मग ते अंधारातच मला मग ते उशिरा नेते, तर मग ते रोडवरचा याचाच हिडो काढून आणत असते मी बाहेर गेल्या. मग कुठलंच काही नवीन दाखवणं होत नाही, असं होतंय. मग भैया म्हणू लागला मम्मी जेवताना तो पप्पाचा थोडासा हिडो काढला म्हणे, आणि मा नाही काढला. म्हणलं बाळा तू येत नाही म्हणलं, त्याच्यामुळं म्हणलं मग मी तुला घेतलं नाही. म्हणलं तू म्हणशील मम्मी जेवताना मा हिडो काढायला लागली. म्हणलं मग तू असं राहते भैया, तुला जर घेतलं म्हणलं तर मग तू म्हणतो काय मलाच घेते मम्मी. म्हणलं आता दुसऱ्या बारच्यानं जर गेलो ना तेव्हा मग तो आपण काढीन म्हणला. आता हॉटेलमध्ये आपण जेवायला गेलो सगळे असतात, कोणाला आवडतोय नाही आवडत, त्याच्यामुळं म्हणलं नको आपण कशाला काढायचा. मग तेवढंच मी ताटाचा न्याचा काढला होता. मग भैया म्हणे मला काहून नाही घेतलं म्हणे मम्मी. आता भैया थोडं थांबून येईनच, आता टाईमच झालाय भैयाचा यायचा. असा करू लागला भैया. म्हणे मला घ्यायचं ना म्हणे मम्मी, मला काहून नाही घेतलं तो. अरे म्हणलं बाळा तू नाही नाही म्हणतो त्याच्यामुळं नाही घेतलं म्हणलं तुला. मग असा म्हणे. आता दाजी आलते घरी, आता नाश्ता घ्या नाहीत करत, ते चहा घ्या तर म्हणे नाही म्हणे मला काय घ्यायचं नाही म्हणे, नको म्हणे. मग आंघोळ गिंघोळ केली आणि गेलेत आता कामावर. आता येतील 2ला. भैयान आलात शाळेतून तर आता टाईम झाला. मला भूक लागली पण मला जेव वाटाणं एकटीला. मग भैया आल्यावर मग जेवण गिवण करीन मी. आता अशात आता एकटी नाही करत मी. चहा प्यायची इच्छा होऊ लागली पण मग नंतर जेवू नाही वाटत, असं होतंय. म्हणलं आता नाही, म्हणलं नकोच. मग म्हणलं आपण आता भैया आल्यावर मस्त जेवण गिवण करायचं. आज मला शीन आल्यावानी झाले काहून काहून असं. मच्छराची अगरबत्ती लावायला होते दाजी, मग सर्दी होती, मग ते लय हे होतंय, लय मच्छर यायला लागले. तरी ते ह्या वर्षी लय मच्छर आहे, लय का लय लगे. दाजीला डसू लागले रात्री. मग दाजी म्हणू लागले अगरबत्तीला. मग अगरबत्ती लावली तर ती गुड नाईट लावलं तर श्वास घ्यायला तकलीफ होते, असं होऊन जातंय. मग असंच होतंय. रात्री काहीच खाऊ नव्हतं वाटू लागलं. दाजीला म्हणलं केळं घेऊन या, मग केळं घेऊन आले. म्हणलं काय खाऊ वाटाना म्हणलं आता. मग कधी कधी नाही खाऊ वाटत काय. ते म्हणे मी साबुदाणाच खातो, साबुदाणा खाल्ला मग त्यानं, आणि मी एक केळ खाल्लं. म्हणलं मला काय खाऊ वाटाना. भैयाला टरबूज लय आवडते. भैया म्हणे पप्पा टरबूज खाऊन नाही आणलं. अरे म्हणे बाळाले भाव खाऊ लागला म्हणे ते माणूस, मग नाही आणलं. हे म्हणू लागले याच्यातलं द्या, तर म्हणे नाही याच्यातलं घ्या. मग दाजीचं म्हणणं होतं कापेल नको खुल्लं, फळ कापून दाखव. इकडं 12 महिने फळ आहेत, टरबुजन खरबुजन 12 महिने कोणचे फळं. मग तुमचे दाजी म्हणू लागले म्हणे खुल्लं कापेल नको म्हणे. म्हणजे कारण की आपल्या भैया दाजी म्हणे भैयाला केळं गिळं खाऊ घालचाय. भैयालाही फळं खात नाही. भैया सफरचंद खाईन, डाळिंब खातोय आणि टरबूज खातोय आवडीनं. मग काय नाही खात, आवडत नाही. आणि बोरं आवडतात त्याला. तर इकडं अजून बोरं येतात म्हणा, पण ते लय पानसट पानसट येतात, गोड बोरं नाही येत आपल्या इकडच्या आणि गावरात. मग असं होतं. मग भैयाला टरबूज खायची इच्छा होती रात्री, तर त्या माणूस मग तसं केलं. मग
नाही आणलं. दाजी म्हणे खुल्लं नको, माश्या बसेला असतात खुल्ल्या याच्यावर, मग त्याच्यामुळे हे म्हणतात खुल्लं नकोच. फळ कापून दाखवलं, लाल पाहून दे म्हणे चांगलं, तर नाही म्हणे जे घ्यायचं तेच घे. मग हे म्हणे मला नाही घ्यायचं म्हणे असं, तो टरबूज तुलाच राहू दे. मग दाजीला म्हणलं केळं आणा. म्हणलं केळं काय भैया खात नाही. म्हणलं जास्त आणू नका, खाणारच कोणी नाही घरी. दाजीने मीच खाते फळं, भैया काय खातच नाही. छकू दिदी तशीचे, लय फळं खात नाही. भैया तसाचे, हे नको ते नको, लय फळं खात नाही. दाजी म्हणे याला फळं खायला शिकवणं. म्हणलं आता त्याला नाही आवडत, किती शिकवलं तर आपण काय करणार आहे. म्हणलं ते खात नाही, त्याला आवडत नाही तर मग असे म्हणू लागले म्हणे शिकवायचं त्याला काय खायचं, पण नाही खात भैया. बाय भावांना बहिणींना, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.